तर फायनली याच्यावरती बघा तुम्हाला दिसत असेल हा वाला घेतला आहे. हा याच्यावरती आपण बनवणार, बघू कसं होतंय. सो हे गाइस, गुड मॉर्निंग, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज मी करणार आहे काहीतरी पोर्ट्रेट नाहीतर काहीतरी स्केचिंग आपण करूया. कारण खूप कधीपासून मी पोर्ट्रेट किंवा स्केचिंग वगैरे नाही केलं पेन्सिलने एवढं, म्हणून आज रेंडरिंगमध्ये काहीतरी आपण करूया. म्हणून स्टँड पण लावलं आहे आणि पेपर पण आहे माझ्याकडे, पण कोणता पेपर आहे ते नाही मला माहिती. मी कॉलेजवरून घेऊन आलेलो. पेपराचं नाव काय नाही माहिती. बॉक्स बोर्ड सारखं आहे ज्याच्यावरती आपण स्केचिंग करूया. पण आता हे पूर्ण तयारी करून स्केचिंग कशाची करायची ना ती नाही समजत. हे बघा, लवकर लवकर हे आपण करूया येथे, नंतर लगेच आपण स्केचिंग करायला घेऊ. तर हे बघा, पेपर लावून झालंय बघा, दिसत पण आहे पेपर सेम बोर्ड सारखा आहे बघा, दिसणार पण आहे एवढं चांगलं. इथेच आपण बाहेरच स्केचिंग करू, पण काय आता करू ना ते नाही समजत लवकर. खूप कधीपासून केलेलं नाही स्केचिंग किंवा काहीच नाही केलेलं, फक्त वॉटर कलरमध्ये एक पोर्ट्रेट त्या दिवशी केलेलं आणि एक काही दिवसापूर्वी लँडस्केप 2 केलेले, बस तेवढेच. तेव्हापासून वॉल पेंटिंगला जातो इथे टाईमच नाही भेटत मला हे काय करायला. हे बघा, इथे हे नाव तुम्ही बघितलं असेल, कॉलेजमध्ये मी असताना ना हे नाव लिहिलेलं, कारण बोर्ड गायब होत होते कॉलेजमधून. कसं तर करून लपवून ठेवलेलं आणि ते मी घरी घेऊन आलेलं आहे. माझं बोर्ड मी गेलेलो तेव्हा 2 घेतलेले, तर दोन्ही पण गायब. मी घरी येतो ना तेव्हा दोन्ही बोर्ड गायब, आणि नंतर नवीन घेतलं, नंतर हे बघा नाव लिहून दिलं त्याच्यावरती. नंतर एवढं टेन्शन नाही त्यामुळे. तर आता आपण ना याच्यावरती काय बनवू ना ते थोडं डिसिजन घेऊ, नंतर आपण स्केचिंग वगैरे पूर्ण स्टार्ट करूया. तर फायनली आपण ना डिसिजन घेतला आहे याच्यावरती काय बनवायचं ते. त्या एक घोडा, म्हणजे एक एवढं फिगर असेल पूर्ण घोड्याचं. याच्यामध्ये घोडा म्हणजे आता इथून हा असं धावत जाईल असं काहीतरी बनवू आपण त्याच्यामध्ये. कारण पोर्ट्रेट होतच राहतात, पण काहीतरी प्राणीचं काहीतरी आपण करू. त्यामुळे आपण स्केचिंगमध्ये रेंडरिंगमध्ये आपण बनवू घोड्याचं याच्यावरती. तर तुम्हाला दाखवतं कोणत्या पद्धतीने बनवायचं ते, आणि बघा तुम्ही पण चांगलं वाटत असेल तर. नाही वाटत तरी पण बघा, कारण माझ्या चॅनलवर आला आहे म्हणून तुम्हाला बघावं लागेल ब्लॉग. तर फायनली याच्यावरती बघा तुम्हाला दिसत असेल हा वाला घेतला आहे. हा याच्यावरती आपण बनवणार, बघू कसं होतं आहे ते रिझल्ट. आणि हा वाला पोर्ट्रेट आपण त्या दिवशी केलेलं होतं वॉटर कलरमध्ये, आणि आता करणार आहे हे वाले पेन्सिलमध्ये. याच्यावरती करू, पूर्ण सामान वगैरे काढलं इथे, आणि आता आपण ती स्केचिंग करूया. तर गाईज हे बघा, स्केचिंग झालेली आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा,
याची स्केचिंग इथे टाकली आणि आता आपण हे स्केचिंग रेंडरिंग करायचे थोडी म्हणजे थोडीफार रेंडरिंग केले तेव्हा चांगलं दिसेल, नाहीतर असं नाही दिसणार. लाईट येतो मागून म्हणून तुम्हाला चांगलं दिसेल नाही. स्केचिंग झाले. आता याला आपण रेंडरिंग करूया. थोडा टाईम लागेल रेंडरिंगला असं मला वाटतं. ते करावं लागतील थोडेफार. पण थोडा आता ब्रेक घेऊ आपण. एवढं झालं आहे आणि खूप हे झालं एवढं करायला, तरी पण खूप टाईम लागले. तर आपण स्केचिंग करून ठेवलं आहे. आता आपण जाऊया बाहेर थोडं फिरायला, फिरून येऊ थोडं बाहेर. नदी आहे तुम्हाला दाखवतोय, चला.